अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणानंतर मंदिर प्रशासनानं देणगी मोजणीच्या कार्यपद्धतीमध्ये मोठे बदल केलेत। मात्र या सगळ्या बदलांमुळे देणगी मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। कामाचे तास वाढवणं, पगार कमी करणं आणि सुट्ट्यांमध्ये कपात केल्याचा आरोप तब्बल 23 कर्मचाऱ्यांनी केला आणि सामूहिक राजीनामे दिलेले आहेत। या आरोपांवर संबंधित एजन्सी किंवा बँकेकडून अद्याप कुठल्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये। पाहूया नेमकं काय घडलंय या प्रकरणामध्ये, एक रिपोर्ट। राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणानंतर मंदिरातील देणगी मोजणीची संपूर्ण कार्यपद्धती बदलण्यात आली। यापूर्वी देणग्यांची मोजणी 2 शिफ्टमध्ये होत होती। प्रत्येक कर्मचाऱ्याची ड्युटी सुमारे 6 तासांची होती। मात्र आता संपूर्ण काम एकाच शिफ्टमध्ये केलं जात असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केलाय। त्यामुळे कामाचे तास 6 वरून थेट 9 तासांवर गेल्याचा आरोप करण्यात आला आहे। केवळ कामाचे तासच वाढले नाहीत तर कर्मचाऱ्यांची संख्याही कमी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून सुविधांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याची व्यथा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे। कर्मचाऱ्यांचे आरोप: 2 शिफ्ट ऐवजी एकाच शिफ्टमध्ये काम, कामाचे तास 6 वरून 9 तास, कर्मचाऱ्यांची संख्या कमी, मासिक पगारात कपात, समान कामासाठी वेगवेगळे वेतन, मासिक सुट्ट्यांमध्ये कपात, राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मासिक वेतनातही कपात करण्यात आली आहे। एकाच प्रकारचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळे वेतन दिले जात असल्याचाही आरोप करण्यात आलाय। या सर्व मुद्द्यांमुळे कर्मचाऱ्यांमधील नाराजी वाढत गेली। मात्र या आरोपांबाबत संबंधित सुरक्षा एजन्सी किंवा बँकेकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही। मासिक सुट्ट्यांची संख्या कमी करण्यात आल्याचाही आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय। पूर्वी नियमित सुट्ट्या मिळत असताना नव्या व्यवस्थेनंतर त्या कमी झाल्या, त्यामुळे सलग दीर्घकाळ काम करावं लागत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली। या समस्यांकडे संबंधित अधिकाऱ्यांचे अनेकदा लक्ष वेधूनही कोणताही तोडगा निघाला नसल्याचं त्यांनी सांगितलं। राजीनाम्यानंतरची स्थिती: 23 कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, केवळ 13 कर्मचारी कामावर हजर, उपस्थित कर्मचाऱ्यांवर वाढलेला कामाचा ताण, देणगी मोजणीचं काम सुरूच, संबंधित एजन्सी व बँकेची अधिकृत प्रतिक्रिया अद्यापही नाही। सूत्रांच्या माहितीनुसार ड्युटी संपल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सामूहिकपणे निषेध नोंदवत SBIच्या तुलसी उद्यान शाखा आणि संबंधित सुरक्षा एजन्सीकडे मागण्यांचं पत्र तसेच राजीनामे सादर केले। मागण्यांवर समाधानकारक निर्णय न झाल्याने त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला। त्याचा परिणाम दुसऱ्याच दिवशी दिसून आला। देणगी मोजणीसाठी केवळ 13 कर्मचारी हजर राहिले तर 23 कर्मचारी अनुपस्थित होते। त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडला। तरीही मंदिरातील देणगी मोजणीचं काम सुरूच ठेवण्यात आलं। राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणानंतर सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेले बदल आता कर्मचाऱ्यांच्या असंतोषाचं कारण ठरत आहेत। या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेतं आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघतो का, याकडे आता देशभरातील भाविकांचं लक्ष लागलं आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।